त्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला. अंधारावर घाव निशाणीचा घाला. त्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला. उठा हो अंधारावर घाव निशाणीचा घाला. वीज कडाडून पडता तरुवर कंपित हृदयांतरी होती. टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती. संजावाता पोटी येऊन पाळलेला हाताने कलंकासला धुवून काढणे शिवरायांच्या राष्ट्राने. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा. विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा. राज शमूराजांचा फतेह झाला. द्यावत्ती तोफांना ढोल नगाडे वाजवा. कळू द्या उद्या महाराष्ट्राला स्वराज्याच्या युवराजाने फतेह करून राजगड जवळ करतोय म्हणावं. दाराऊ, आपण युवराजांचा महाल सजवून घेऊ. सर्व नीट आणि व्यवस्थित ठेवलं पाहिजे. येसू कुठे आहात आपण? येसू, आम्ही आबासाहेबांच्या तोंडून स्वराज्याचं मर्म ऐकलं. त्यांचे विचार ऐकले, त्यांची तळमळ ऐकली. खरंच आपण आबासाहेबांच्या पायाची धूळही नाही आहोतो. येसू, सूर्य उगवेल, चंद्र मावळेल, महिने येतील, वर्ष सरतील, काळ संवत्सराच्या कुशीत शिरेल, शतक येतील, शतक जातील, पण आमचे आबासाहेब राहतील. आमचे आबासाहेब चिरंतनच राहतील. अशा महान पित्याचे आम्ही पुत्र आहोत. केवढं हे भाग्य. खरंच युवराज, 18 पगड जातींच्या लोकांना एकत्र करून ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं. आपलं पूर्ण आयुष्य त्यांनी रयतेला कुर्बान केलं. मुळा भाबड्या रयतेला सुखाचं छत्र उभारलं. अशा महान पुरुषासोबत आम्ही राहत आहोत. हे आमच्यासाठी मोठं भाग्य आहे. छत्रपति शिवाजी महाराज एक युग पुरुष थे और ऐसे युग पुरुष युगों युगों में सिर्फ एक ही बार जन्म लेते हैं. ऐसे ही 3 अप्रैल 1680 में स्वराज्य पर अंधकार छा गया. अंधकार की वो वजह थी छत्रपति शिवाजी महाराज का निधन. सभी मावड़ा और सरदारों में एक डर सा बैठ गया था. सभी बहुत डर गए थे. मगर उस अंधेरे में एक किरण की रोशनी दिखी और वो रोशनी और कोई नहीं बल्कि युवराज संभाजी राजे थे. उनकी बाजुओं में जोर था, आंखों में तेज था और प्रजा के लिए स्नेह भाव था. आइए देखते हैं उनकी एक झलक. राजन, खलिता पोर्तुगीजांनी पाठवलेला आहे. त्यांनी आपल्या सोबत केलेला करार मोडलेला आहे. त्यांची एवढी मजाल. राजन, आपली फौज देखील हादरली आहे. आपल्या सरदारांना देखील धास्ती भरली आहे. कवीजी, हा खलिता तातडीने रायगडी रवाना करा. रामजी,
सरदारांना आमच्या समोर हजर करा. धास्ती वाटते आहे तुम्हास? आपलं स्वराज्य हे कोणा दुश्मनाच्या सैन्य गिनतीवर नाही, तर स्वतःच्या हिमतीवर स्थापित झालेलं स्वराज्य आहे. सुभेदार तानाजी मालुसरे आठवा. मध्यरात्री कोंढाण्याच्या पाठीवर सनसनीत थाप टाकून मरणाला जाग करणारा नरवीर आठवा. आगीचा लोळ होऊन फौज बाजून काढणारे सरनौबत सरलष्कर सरसेनापती प्रतापराव गुजर आणि 6 शिलेदार आठवा. अवघ 60 मावळं घेऊन एका रात्रीत पन्हाळा सर करणारे कोंढाजी फर्जंद आठवा. अरे आपण पाठीवर ढाल नाही धाडस बांधतो, हातात शौर्याचं लखलखत तेज घेतो, जीवाची बाजी लावून लढतो, म्हणून प्रत्येक किल्ल्यावर प्रत्येक बुरुजावर हा भगवा मानानं फडकतो. अरे ज्यांनी उसळत्या घोड्यावर स्वार होऊन धावणाऱ्या सुखाला उचलून पुढ्यात घालून पुन्हा महाराष्ट्राच्या मातीत आणलं, ज्यांनी तलवारीच्या टोकानं रयतेच्या सुखाचं जरदारी वस्त्र विणलं, ज्यांनी आपल्या पराक्रमानं मावळ्यातल्या सध्या टेकडाला सुद्धा मेरू पर्वतालाही हेवा वाटेल एवढं उंच बनवलं, ज्यांनी पुरुषार्थाच्या परमोच्च शिखराला कुजं ठरवलं, ज्यांनी गळ्याभोवती यवळलेल्या शत्रू संकटाच्या सरगाटी लिलया सैर केल्या, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही पुत्र आहोत. आज तुम्हा सर्व जीवलकांच्या साक्षीने आम्ही शपथ घेतो की आम्ही आमच्या जीवाची तमा न बाळगता अपार कष्ट करून भवानी तलवारीच्या कानात सांगू. बांधावरच्या झाडाझुडपांना, रस्त्यावरच्या पाषाणांना, सह्याद्रीच्या कराल दऱ्यांना, मुलं माणसांना, आया बायांना लढतं करू, झुंजत करू आणि त्या क्रूर कपटी औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत गाडू. त्याच्या क्रौर्याला, त्याच्या कपटाला मूठ माती देऊन त्या औरंगजेबाला भुके कंगाल करून या शिवभूमीत त्याचं थडगं बांधू. तरच स्वतःला छत्रपती संभाजी महाराज म्हणवून घेऊ. गेले 300-400 वर्षांपासून म्हणजे जसं देवगिरीचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं, तसं इथली भुई गर्भगाडीत होऊन ओसाड झाली होती, निर्वंश झाली होती. टिकत नव्हतं, धुपत होतं. त्याच्यातून पिकाचा हिरवगार लुसलुशीत कोंब उगवत नव्हता. पण आऊसाहेबांच्या मेहनतीनं तो उगवू लागला. माणसांमध्ये जगण्याची उमेद कुंभारू लागली. आत्ता कुठं देवळातल्या गाभाऱ्यात काठ वाजू लागलेत. नदीतल्या वाहत्या पाण्याला हिरवगार मळ्याची स्वप्न पडू लागलेत. गाई वासराचे हंबळणं ऐकू येऊ लागलेत आणि त्यांच्या खुरांनी उडणारा गोरस पिवळ्या आकाशात सुकावत आहे. आया बायांच्या मनात विश्वास आलाय आणि म्हणून चुम्मा फुगडीचे अडंकार सुरू आहेत. भाऊ मुराळी म्हणून जातो, कोणी वारकरी पंढरीस जातो. तालमीतल्या पैलवानाच्या अंगाला लाल माती लागते. वेशीवरच्या मारुतीच्या गळ्यात रुईच्या पानांची माळ घातली जाते. कोकर उड्या घेत रानोमाळ सगळीकडे शिवगंध पसरलाय आणि त्याच्या सुगंधातूनच कायद्याच्या रयतेचं हे राज्य उभं राहिलंय. राष्ट्र उद्धानाचं एक श्रेष्ठ कार्य सुरू झालंय. आपापसात जडणाऱ्या वैऱ्यांच्या ठिणग्या विजल्यात, सुडांचे अग्नी शमलेत आणि ही सगळी शिवरायांच्या शिस्तीची शिकवण आहे. आज मराठी माणसाच्या राजवैभवाची, अपरंपार सुखाची साक्ष देत रायगडाच्या नगारखान्यावर डोलानं फडकणारा भगवा जर आपल्याला राखायचा असेल, आपल्या सर्वांना लढावं लागेल आणि त्या क्रूर कपटी औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत काढावंच लागेल. एक वेळ आम्ही संपू, पण या महाराष्ट्र मुलखात शिवघोष गरजत ठेवू. हर 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 हर. राजन, ये तो औरंगजेब का आदमी लगता है. आम्हाला हरवेन असं रणांगण नाही आणि आम्हाला मारेन असं मरण या भूतलावर नाही. जाऊन सांग तुझ्या औरंगजेबाला, म्हणावं शिव जरी गेला असला तरी रुद्र अजून मागे आहे. अबुल मुजफ्फर मुअद्दिन मोहम्मद गाजी औरंगजेब
वजीर आला, हम करे तो क्या करें? हम जिसे स्वराज का नादान तख्त नसीन वारिस समझ रहे थे, वो तो मसीहा निकला। हम ताउमर उन मरहट्टों को हरा नहीं पाए। हमें लगा था सिवा के बाद हम दक्कन यूं जीत लेंगे, लेकिन इस संभा की वजह से हम चैन की नींद नहीं ले पा रहे हैं। उन कमबख्त मरहट्टों के जंग करने का तरीका ही अलग है। वो इसे कुछ गनीमी कावा ऐसा कहते हैं। या अल्लाह मेरे परवरदिगार, तो इतना रहमदिल कैसे हो सकता है? उस संभा ने हमारा बुरहानपुर तहस नहस कर दिया। जंजीरे का सिद्दी उस संभा का नाम सुनते ही कांप उठता है। पुर्तगीजों पर उसने अपनी हुकूमत चलाई। हम 8 साल से इस मुहिम पर हैं। हम आलमगीर बादशाह हैं, लेकिन हम स्वराज का किला तक जीत ना सके। इतनी बड़ी फौज लाए थे हम स्वराज को जीतने, लेकिन फिर भी हमें सिर्फ हार मिली। हम अबुल मुजफ्फर मोहम्मद औरंगजेब गाजी आलमगीर ये कसम खाते हैं, जब तक हम संभा को पकड़ेंगे नहीं, ये शाही ताज हम अपने सर पर नहीं रखेंगे। हमें संभा चाहिए। माळोजी बाबा, काय हालचाल मुकरब खानाची? अव तो काय येतोय राज, पेलू की त्याला? माळोजी बाबा, तुमच्या सारख्या निष्ठावंतांवर तर हे स्वराज्य टिकून आहे. बाबा घात झालाय, गनिबांनी गाव हेरलंय. राज तुम्ही या, नावडी जवळ करा, आम्ही घेतो गनिबासनी. नाही माळोजी बाबा, आम्ही तुमच्या थकलेल्या खांद्यावर भार देण्यास छत्रपती नाही झालो. मरो ही इथंच. राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा वाचला पाहिजे. राज तुम्ही निघा.